6-7 महिन्यापूर्वी ज्यावेळी कांद्याचे भाव पडलेले होते त्यावेळी मी केंद्र आणि राज्य सरकारला पत्र लिहून विनंती केलेली होती की कांद्याच्या जे भाव पडलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होत आहे आणि म्हणून सरकारनं ताबडतोब निर्यात मूल्य कमी करून निर्यातीला वाव द्यावा आणि त्याचबरोबर मार्केट इंटरव्हेन्शन स्कीमद्वारे सरकारनं कांदा खरेदी करून त्याचा बफर स्टॉक करावा। मी इशारा दिलेला होता की भविष्यामध्ये कांद्याची टंचाई भासणार आहे, कारण कांद्याचे दर एवढे पडलेले होते की शेतकरी कांदा उत्पादनाकडे पाठ फिरवणार आहे आणि त्यामुळं भविष्यामध्ये कांद्याचे दर आकाशाला गगनाला भिडतील। अशा वेळी सरकारकडे बफर स्टॉक असणं गरजेचं आहे, तो खरेदी करावा अशी मागणी केलेली होती। सरकारनं त्याकडे दुर्लक्ष केलं, शेतकऱ्यांचा कांदा खरेदी केला नाही। मातीमोल किमतीनं शेतकऱ्यांचा कांदा विकला गेला, रस्त्यावर फेकला गेला। शेतकऱ्यांना कांदा उत्पादनाकडे पाठ फिरवली, दुष्काळाचा त्याच्यावर विपरीत परिणाम झाला आणि आज परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की बाजारामध्ये कांदा उपलब्ध नाही। शेतकऱ्यांचा कांदा संपलेला आहे, जो काही थोडाफार कांदा आहे तो व्यापाऱ्याकडचा आहे आणि आता महिन्याभरामध्ये नवीन उत्पादन बाजारामध्ये येणार नाही म्हटल्यानंतर त्या कांद्याचे दर आता वाढलेले आहेत। सोडायचं, शेतकऱ्याला मदत करायची नाही, या सरकारच्या प्रवृत्तीमुळे आज कांद्याचे भाव वाढलेले आहेत आणि या प्रकाराला सर्वस्वी केंद्र आणि राज्य सरकार जबाबदार आहे, सरकारचं धोरण जबाबदार आहे। त्यामुळे आज ग्राहकांना सुद्धा चढ्या भावानं कांदा घ्यावा लागतो। किमान 1 महिना तरी अजून कांद्याचे भाव कमी येण्याची शक्यता अजिबात वाटत नाही, कारण नवीन कांद्याचं उत्पादन बाजारामध्ये यायला अजून 1 महिना लागणार आहे।